नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन. तर आज सुट्टी असल्यामुळे एवढं काहीही खास असं आमचं मॉर्निंग रुटीन नव्हतं. मुलीला शाळेला सुट्टी होती, त्यामुळे आज टिफिनही बनवायचा नव्हता. त्यामुळे मी फक्त आज सकाळी फक्त चपात्या बनवून घेतल्या. तर मी चपात्याचं पीठ हे ह्या फूड प्रोसेसरमध्ये मळते आणि याने खरंच चपात्याचं पीठ अगदी मऊ बनलं जातं. तुम्हाला कुणालाही हा फूड प्रोसेसर बाय करायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. याची लिंक मी तुम्हाला पाठवेल, कारण याने चपात्या अगदी मऊ लुसलुशीत बनतात आणि पीठ पण खूप छान मळले जाते. याच्यामध्ये जास्त वेळही लागत नाही. पटकन अगदी वर्किंग वुमनसाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा. तर मला नक्की कमेंट करा. तर मी अशाच प्रकारे सगळ्या माझ्या चपाती बनवून घेते. आणि सांगायचं तर मी रोज चहा आणि चपातीच खाते. खरं तर चहा आणि चपाती हे दोन्ही खाल्लं नाही पाहिजे, तरीही मला हे सकाळी आवडतं, म्हणून मी रोज चहा आणि चपाती असंच माझं सकाळचा नाश्ता असतो. आता मी चहाही बनवून घेते. त्याच्यानंतर चहा आणि चपाती खाऊन मी थोडंसं वर्कआउट करते. वर्कआउट म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त योगा आणि झुंबा ह्याच 2 गोष्टी करते. गेल्या 15 दिवसापासूनच मी हे वर्कआउट करते आणि ते केल्यापासून मला अगदी छान वाटतं. बॉडीलाही रिलॅक्स वाटतं. आणि मला सांगेल की प्रत्येक वर्किंग वुमन असो, गृहिणी असो, प्रत्येकाने हे वर्कआउट नक्कीच केले पाहिजे. यातनं आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने आपल्यासाठी थोडासा वेळ नक्की काढावा असंच मी सांगेल. आणि शक्य असेल तर चहा पिऊ नका. मला तर चहा पिल्याशिवाय जमत नाही. मी हळूहळू ट्राय करते चहा सोडायला. तर मी सगळ्यांना सांगेल चहा पिऊ नका. तर हे बघा, हाच पाऊस नव्हता आणि आमच्या क्लब हाऊसच्या बाहेर असं काही वातावरण होतं. अगदी प्रसन्न असं वातावरण असतं आमच्या सोसायटीमध्ये. आणि थोडासा वेळ भेटला, थोडासा रिलॅक्स वेळ होता म्हणून थोडंसं शूट केलं. वर्कआउट करताना मी शूट केलं नाही. कुणाला आवडतं नाही आवडत. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बस आंघोळ करून भेंडीची भाजी बनवली. एवढंच आमचं आजचं जेवण होतं. जास्त काय आम्ही सकाळी फक्त सुकी भाजी चपाती असंच आमचं जेवण असतं. जेव्हा टिफिन असतो त्यावेळेसच आमचं एक्स्ट्रा असं काहीतरी बनतं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मलाही छान वाटेल व्हिडिओज बनवायला. माझा हा दुसराच ब्लॉग आहे. मी ब्लॉग बनवायला व्हॉईस ओव्हर द्यायला ट्राय करत आहे. तुम्हाला जर आवडत असेल, छान वाटत असेल तर पाहत जा, लाईक करत जा आणि कमेंटही करत जा. तर असं सिंपल भेंडीची भाजी, त्यासाठी आम्ही काही नाही, फक्त काही मिरच्या आणि लसूण असं ठेचून टाकतो आणि तशीच आम्ही भेंडीची भाजी बनवतो. अगदी खायलाही छान लागते. सिंपल अशी आणि पटकन तयार होणारी भाजी आहे. तुम्ही सगळे अशीच बनवत असाल. काही लोक त्यात शेंगदाण्याचा कूट टाकतात, कोणी लाल मिरचीची बनवतात. तर मला अशी सिंपल साधी भेंडीची भाजी खायला खूप आवडते आणि आम्हाला सगळ्यांनाही तशीच आवडते. त्यामुळे आम्ही अशीच भेंडीची भाजी बनवतो. आणि माझ्या मुलीला तरी भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे आमच्या घरात आठवड्यातून किमान 2दा तरी भेंडीची भाजी ही असतेच. मी हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या आणि आता लसूणही ठेचून घेतला आहे. त्याच्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं तुमच्या गरजे इतकं तेल टाकून घ्या. आता भेंडीच्या भाजीला थोडंसं जास्त तेल टाकलं ना तर भाजी अशी मोकळी होते आणि छान लागते खायला. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि आपली हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन घ्यायची बस. आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. हेच माझं फोडणीत असतं टाकायचं. आणि एवढंच टाकल्याने ही भाजी अगदी छान लागते आणि सिंपल रेसिपी आहे. काही लोकांना लाल तिखट टाकलेली भाजी आवडते, त्यात शेंगदाण्याचा कूट. तीही भरलेली भेंडीची भाजी खूप छान लागते. शक्यतो सिंपल भाज्या कधीही छानच लागतात खायला. तर ही रेसिपी ट्राय करून बघा. अशी काही रेसिपी नाही आहे, पण आज मी ब्लॉग बनवला आहे तर ही माझी रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केली आहे. आणि आज सगळ्यात खास म्हणजे तर ह्या माझ्या मुलीला तिच्या बाबांनी आज यात्रेतनं हा मोबाईल आणून दिला आहे. टेलिफोनसारखा फोन आहे आणि तो बघितल्यावर झोपेतूनच उठली होती ती आणि तिने हा बघितला आणि तिला खूप जास्त आनंद झाला. आणि तेच खेळणं घेऊन आम्ही लगेच दाखवायला चाललो. तिला असे खेळणे आणले की ती लगेच तिच्या भाऊ म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो आम्ही. छोटा आहे तो, आम्ही त्याच्याकडे जात असतो सारखे आणि ते घेऊन आम्ही चालतो होतो त्याला दाखवायला. त्याला त्यातलं काहीही कळत नाही, तरी पण आम्हाला खेळणं आलं आहे आणि ते आम्ही आता घेऊन दाखवायला चाललो आहे. बाय बाय. माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय सर्वांना.